गणपती बाप्पा मोरया। आज आपण कारल्याची सुकी भाजी बघणार आहे। तर मी गॅस ऑन करते। पहिला कढई तापली की आपण त्याच्यात तेल टाकणार आहे। आता 4 चमचे तेल टाकूया। तेल आता आपलं गरम झालेलं आहे। त्यात आपण कांदा टाकूया, लसूण टाकूया आणि त्याचबरोबर कारलंही बारीक चिरलेलं टाकून घ्यायचं। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। हे आपले कारले आता शिजलेले आहे। तर आपण याच्यामध्ये 1 चमचा तिखट घालणार आहोत। फ्लेम बारीक करूया। मसाले घालताना अर्धा चमचा मीठ घालणार आहे। चिंच थोडी घालणार आहोत। आता हे आपण परतून घेऊया। फ्लेम गॅसची बारीकच ठेवायची। आता आपलं परतून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडासा गूळ टाकूया। हवं तर आपण ह्याच्यात खोबऱ्याचं कूट, शेंगदाण्याचं कूट टाकू शकतो, पण मला ते आवडत नसल्यामुळे मी ह्याच्यात टाकत नाहीये। त्यामध्ये ही भाजी अशीच छान लागते भाकरीवर, चपाती बरोबर। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आता ही आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे।